बघा मित्रांनो, हे ॲनिमेशन बघून तुमच्या लक्षात आलं असेल की नेमकं आपल्याला आज कुठल्या घटकावर चर्चा करायची आहे. बघा लक्ष द्या, खूप महत्त्वाचा घटक आहे आजचा. तुम्हाला बघा लक्ष द्या, इथं तुम्हाला स्पष्ट क्लिअर दिसत आहे की या ॲनिमेशनमध्ये इथं डॉक्टर लोक ऑपरेशन थिएटरमध्ये पेशंटच्या शस्त्रक्रियेबद्दल विचार करत आहेत. कशी ट्रीटमेंट द्यायची ते ट्रीट करण्याबद्दल ते त्यांचं कार्य सुरू आहे. आणि इथं हे जे काही तुम्हाला इथं कार्टूनच्या स्वरूपात दिलेलं आहे, इथं लेट्स गेट वॅक्सिनेटेड म्हणजे चला आपण लस घेऊयात. तर लसीबाबत इथं कार्टून बोलत आहे आणि हे ग्रीन कलरमध्ये जे आहे ते कोरोना व्हायरसचं हेही आहे. मित्रांनो, कुठली एक्झाम असो, प्रत्येक एक्झामसाठी आजचं लेक्चर उपयुक्त ठरणार आहे. ज्या ज्या ठिकाणी मानवी आरोग्य आणि रोग हे असे हा घटक असेल त्या ठिकाणी हे लेक्चर उपयुक्त पडणार आहे. बघा लक्ष द्या, काळजीपूर्वक बघा मित्रांनो. ए टू झेड कन्सेप्ट क्लिअर करणार आहे मित्रांनो. तर बघा मित्रांनो, आता आपण आरोग्य व रोग हे चॅप्टर बघणार. बघा लक्ष द्या. तर सुरुवातीला आपण आरोग्य हा मुद्दा क्लिअर करूयात आणि नंतर मग रोग बघूयात. तर लक्ष द्या, आरोग्य म्हणजे नेमकं काय, त्याचं व्याख्या, त्याचे अर्थ याबद्दल तुम्ही कसं डिफाईन करणार. तर बघा लक्ष द्या, आरोग्य म्हणजे केवळ आणि केवळ रोग नसणं म्हणजेच आरोग्य आहे का? तर नाही, तसं नाही आहे. आरोग्य म्हणजे केवळ रोग नसणं म्हणजेच आरोग्य नाही आहे मित्रांनो. तर जागतिक आरोग्य संघटनेनं म्हणजे WHO व्याख्या दिलेली आहे मित्रांनो की आरोग्याची. ती व्याख्या बघा, रोगाचा नुसता अभाव. काय? रोगाचा नुसता अभाव म्हणजेच आरोग्य नाही, तर शारीरिक, मानसिक आणि सामाजिक असे 3 घटक सांगितले मित्रांनो. एक शारीरिक घटक आहे, एक मानसिक घटक आहे आणि एक सामाजिक घटक आहे. तीन घटक दिले इथं, म्हणजे 3 डायमेन्शन आहेत. हे तुम्हाला WHOनं सांगितलेले की शारीरिकदृष्ट्या, मानसिकदृष्ट्या आणि सामाजिकरित्या सुद्धा पूर्णतः चांगलं असण्याची स्थिती म्हणजेच त्याला काय म्हणता येईल, आरोग्य म्हणता येईल. ही WHOची व्याख्या आहे मित्रांनो. आणि आता नुकताच एक 4था घटकसुद्धा जागतिक आरोग्य संघटनेनं तो सांगितलेला आहे. त्याला स्पिरिच्युअल म्हणतात. म्हणजेच तुम्हाला स्पिरिच्युअल असणं म्हणजेच तुम्हाला उत्साहवर्धकता असणं हे सुद्धा तुम्हाला तिथं त्यांनी सांगितलेलं आहे. कोणी? जागतिक आरोग्य संघटनेनं. बघा, जागतिक आरोग्य संघटनेचं तुम्हाला हेल्थ इज अ स्टेट ऑफ complete physical, mental and social well-being and not merely the absence of disease. हे तुम्हाला इथं व्यवस्थित त्यांनी क्लिअर केलेलं आहे. इथं लोगोसुद्धा इथं दिलेला आहे जागतिक आरोग्य संघटनेचा. बघा, ठीक आहे. तर बघा, पुढचं तुम्हाला आरोग्यावर परिणाम करणारे घटक. नेमके आरोग्यावर परिणाम करणारे घटक कोणते कोणते आहेत, व्याख्या तुम्हाला कळाली आरोग्याची. म्हणजेच आणि यालाच तुम्हाला आरोग्यापासून एक मिनटं, हा बघा लक्ष द्या, आरोग्यावर परिणाम करणारे घटक हे क्लिअर करून नंतर तुम्हाला इथं काय बोलायचं, मला काय इच्छा मनात आलेली आहे ते पुढच्या स्लाईडमध्ये व्यक्त करू. इथं करण्याची गरज नाही. बघा, आरोग्यावर परिणाम करणारे घटक. तर आरोग्यावर परिणाम करणारे घटक कुठले आहेत बघा लक्ष द्या. संसर्ग जर झाला एखाद्या ठिकाणी, तुम्हाला मातीमध्ये एखाद्या विषाणू आहेत, जीवाणू आहेत आणि ते आपल्याला घातक आहेत, रोग होऊ शकतो त्यापासून. अशा मातीशी संसर्ग झाला तर तुम्हाला तिथं संसर्गाद्वारे तुम्हाला रोग पसरू शकतो. म्हणजेच त्यामुळे सुद्धा आपल्या आरोग्यावर काय होऊ शकतो, परिणाम होऊ शकतो. त्यानंतर अनुवांशिक दोष, की आपल्याला मातापित्याकडूनच काही अनुवांशिक दोष येत असतात, ते सुद्धा तुम्हाला आरोग्यावर परिणाम करू शकतात. त्यानंतर तुम्हाला जीवनशैली, तुमची लाईफस्टाईल कशी आहे. जर समजा तुमची लाईफस्टाईल व्यवस्थित नीटनेटकी नसेल किंवा तुमच्या जीवनशैलीमध्ये तुम्हाला नेहमी तुम्ही नुसतं 24 तास म्हणजे नुसतं स्टडीज करणार असा जर विचार करणार तर तुम्हाला निश्चितच आरोग्यावर त्याचा परिणाम होईल. लाईफस्टाईलमध्ये म्हणजे तुमच्या जीवनशैलीमध्ये तुम्हाला सुद्धा व्यवस्थित लक्ष द्यावं लागेल, तरच तुमचं आरोग्य व्यवस्थित राहील. ठीक आहे, आपण पुढच्या स्लाईडमध्ये बघूयात आता काय आहे ते. तर बघा मित्रांनो, काही रोगविषयक काही संकल्पना बघू आपण सुरुवातीला. जसं की बघा, एपिडेमिओलॉजी म्हणजे काय. एपिडेमिओलॉजी म्हणजेच नेमकं काय असतं, तर हे दुसरं काही नसून बघा मित्रांनो, एपिडेमिओलॉजी म्हणजे काय, तर रोगाचे वितरणाचा अभ्यास करणारी शाखा. म्हणजेच रोग प्रसार कुठं कोणत्या ठिकाणी होतो त्याचा अभ्यास करणारी शाखा म्हणजे त्याला एपिडेमिओलॉजी म्हणतात. जसं की आपण म्हणत नाही का की एंडेमिक, पॅन्डेमिक, स्पोराडिक हे जे काही रोग असतात, एंडेमिक, पॅन्डेमिक आणि स्पोराडिक,
तर जेव्हा एखाद्या भागात रुग्णाचे तुरळकपणे एखादा दुसरा रुग्ण आढळतो, त्यास तुरळक आढळ म्हणजे कमी संख्येनं असेल त्यावेळेस त्याला स्पोरॅडिक काय म्हणतो, त्याला असं आपण स्पोरॅडिक असं बोलतो. जसं की समजा तुरळक असेल तर त्याला स्पोरॅडिक अशी कन्सेप्ट आहे. आणि जर समजा एखाद्या विशिष्ट प्रदेशात सातत्याने आढळणारा रोग असेल, जसं की अतिसार असतं किंवा हिवताप असतो, हे दलदलीच्या भागामध्ये नेहमी आढळणारे रोग आहेत अतिसार आणि हिवताप, म्हणून त्यांना सततचा आढळ असे बोलतो. त्याला आपण एंडेमिक म्हणतो. काय म्हणतो? एंडेमिक. हे तुम्हाला महत्त्वाच्या कन्सेप्ट आहे, त्याच्यावर प्रश्न विचारलेले आहेत मित्रांनो आणि विचारूही शकतात. एंडेमिक म्हणजे काय, की ज्या ठिकाणी सततचा आढळ असतो, सततचा त्याला काय एंडेमिक, आणि तुरळक आढळ असतो तिथं स्पोरॅडिक. आणि आता सर्वत्र आढळ असेल म्हणजे आज आता कोरोना जो आहे ते जगामधील प्रत्येक देशामध्ये सर्वत्र आढळतो, म्हणजेच तो काय झालेला आहे, तो पॅन्डेमिक झालेला आहे. काय झालेला आहे मित्रांनो? पॅन्डेमिक म्हणजे सर्वत्र पसरलेला आहे. पसरलेला म्हणजे हे कनेक्ट तुम्ही करू शकता. सर्वत्र पसरतो त्यालाच म्हणतात आपण तो काय पॅन्डेमिक. बात कळाली मित्रांनो. हे एपिडेमिओलॉजीचा कन्सेप्ट आहे तुम्हाला, म्हणजेच रोग प्रसार कोणत्या ठिकाणी झालेला आहे त्याचा अभ्यास इथं केला जातो. बघा लक्ष द्या, तुरळक स्पोरॅडिक आढळ जो आहे तो तुरळकसाठी एंडेमिक हा सततचा आढळ आणि पॅन्डेमिक हा सर्वत्र सर्व देशामध्ये आढळतो. जसं की एडस आहे, कॉलरा आहे, प्लेग आहे, बर्ड फ्लू आहे, सार्स आहे. की एडस असेल किंवाचा जो ज्वलंत प्रश्न असलेला तो म्हणजेच कोरोना असेल, कोविड-19, किंवा तुम्हाला कॉलरा असेल, प्लेग असेल, बर्ड फ्लू असेल, हे काही जे रोग आहेत हे काय आहेत? पॅन्डेमिक आहेत. पॅन्डेमिक. आणि अतिसार आणि हिवताप हे कसे आहे? एंडेमिक. अतिसार असेल आणि हिवताप असेल, अतिसार आणि हिवताप, तर हे काय आहेत मित्रांनो? पॅन्डेमिक आहेत. लक्षात येते का? त्यानंतर पुढं आपल्याला बघायचं आहे की एक झुनोसिससुद्धा असतं. झुनोसिस हे पृष्ठवंशी प्राण्यापासून, रेबीज, प्लेग, अँथ्रॅक्स, प्लेटो. प्लेग हा तुम्हाला सर्वत्र आढळला म्हणजे पॅन्डेमिकमध्येही येतो, आणि तोच झुनोसिसमध्येच तो उंदराच्या पिसवापासून होतो, म्हणून त्याला झुनोसिससुद्धा म्हणजेच पृष्ठवंशी प्राण्यापासून होणारा जो असतो तो काय असतो? झुनोसिस असतो. काय असतो? झुनोसिस. हे काही कन्सेप्ट आहेत रोगांबाबतच्या महत्त्वाच्या. तर ठीक आहे, महत्त्वाच्या कन्सेप्ट होत्या. आता आपण पुढचा मुद्दा क्लिअर करू. बघा, तो म्हणजेच एटिओलॉजी. आता एटिओलॉजी म्हणजे काय? रोगाचे कारणांचा अभ्यास करणारी शाखा. की नेमकं कारण काय, कुठल्या कारणामुळे रोग झालेला आहे याचा जे अभ्यास करत असते ते शाखा, जे शास्त्रीय दृष्टीने त्याला काय म्हणतो आपण? एटिओलॉजी असं बोलत असतो. पुढचा आहे पॅथोफोबिया. पॅथोफोबिया म्हणजे काय? दुसरं काय नसून अनावश्यक वाटणारी भीती. रोग होण्याची अनावश्यक जर भीती वाटत असेल, की एखाद्या वेळेस आपण हॉस्पिटलमध्ये जातो आणि त्या रुग्णाच्या जवळ जर गेलो तर आपल्याला भीती वाटते की आपल्याला तो रोग होणार तर नाही ना, तर या प्रकारचं ते आहे ते पॅथोफोबिया त्याला म्हणतो आपण. रोग होण्याची अनावश्यक भीती म्हणजे त्याला पॅथोफोबिया असं बोललं जातं. ठीक आहे, नेक्स्ट आहे तुम्हाला नेक्स्ट कन्सेप्ट बघा, की रोग आणि रोगाचा अर्थ व्याख्या. आता याच्या अगोदरच्या स्लाईडमध्ये आपण बघितलं होतं की रोगाची व्याख्या ती WHO दिलेली होती. शारीरिक, मानसिक, सामाजिकदृष्ट्या पूर्णतः चांगली असण्याची स्थिती म्हणजे त्याला काय म्हणतो आपण? रोग असं म्हणतो. ही WHOची व्याख्या होती, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनची होती ती. तर आता आपण कसं डिफाईन करणार रोग आणि रोगाचा अर्थ आणि व्याख्या? तर बघा लक्ष द्या, डिसीज म्हणजे रोग या शब्दाचा अर्थ बरं न वाटणे, नॉट ॲट इज. बघा लक्ष द्या, की जिथं आपल्याला इज नाही आहे, बरं नाही आहे, त्यालाच अर्थ म्हणजे बरं न वाटणं त्यालाच आपण काय म्हणतो? डिसीज असं बोलतो. किंवा त्यालाच की जे आरोग्यापासून दूर जाणे. इथं तुम्हाला हे टाईपमध्ये थोडं वेगळं आलेलं आहे, हे थोडं जरा असं समजून घ्या की हपते नाही आहे. तर जे आरोग्यापासून दूर जाणे असा आहे त्याचा अर्थ. आरोग्यापासून दूर घेऊन जाणे त्याला काय म्हणतो आपण? रोग असं बोलतो. ठीक आहे, तर व्याख्या बघू आपण. व्याख्या काय बोलते ते? शरीर क्रियात्मक म्हणजेच तुमच्या शारीरिकदृष्ट्या किंवा तुमच्या शरीर क्रियात्मक असेल किंवा मानसशास्त्रीयदृष्ट्या म्हणजेच मानसिकता बरोबर नसेल, महत्त्वाच्या म्हणजे शरीर क्रियात्मक असतील किंवा मानसशास्त्रीयदृष्ट्या असतील, फिजिकल किंवा मेंटल त्याला म्हणतो आपण, तर शरीरातील महत्त्वाच्या अशा बायोलॉजिकल कार्यामध्ये म्हणजेच जैविक कार्यामध्ये, बायोलॉजिकल ॲक्शन जे असतात म्हणजेच तुमच्या शरीरामध्ये जे काही जैविक कार्य सुरू आहे त्या जैविक कार्यामध्ये जर या शरीर क्रियात्मक किंवा मानसशास्त्रीयरित्या जर अडथळा आला
ती अडथळा आणणारी स्थिती असेल तर त्याला आपण काय म्हणतो मित्रांनो, रोग असं म्हणतो. बात कळाली? खूप इझी आहे मित्रांनो, काही अडचण नाही. मित्रांनो एकदम म्हणजे तुम्हाला खूप महत्त्वाचं लेक्चर आहे. NCERTच्या बेसवर NCERT 11वी बायोलॉजी आणि 12वी बायोलॉजीच्या बुकमधून तुम्हाला मी मराठीमध्ये ट्रान्सलेट करून शिकवत आहे मित्रांनो. खूप महत्त्वाचं लेक्चर असणार आहे. तुम्हाला कुठलीही एक्झाम असो, मग राज्यसेवा असो किंवा सरळ सेवा भरती असो, प्रत्येक एक्झामसाठी तुम्हाला A to Z माहिती तुम्हाला उपलब्ध होणार आहे. कुठलाच प्रश्न तुमचा सुटणार नाही, लक्षात घ्या. ठीक आहे. तर बघा, रोगाचे प्रकार आपण बघू. रोगाचे प्रकार ही बेसिक म्हणजे तुम्हाला एक चॅप्टरचं तुम्हाला सुरुवातीला अँगल यावा. चॅप्टरमध्ये आपल्याला काय शिकायचं आहे, काय बघायचं आहे, याचा एक तुम्हाला अँगल यावा, या दृष्टीने फक्त मी सुरुवातीला बेसिक टायटलवर फक्त बोलत आहे मित्रांनो. डिटेलमध्ये तुम्हाला क्लिअर होईल, काही काळजी करू नका. बघा, लक्ष द्या. तर रोगाचे प्रकारमध्ये अनुवांशिक म्हणजेच कॉन्जेनिटल त्याला म्हणतो आपण. ते अनुवांशिक म्हणजेच ते की मातापित्याकडून होतात. उपर्जित म्हणजे काय, त्याला अक्वायर्ड म्हणतो, की जे आपल्याला दुसऱ्याकडून प्राप्त होतात. कोणाकडून? ते कारक असतात. त्याला काय असतात? कारक किंवा त्याला आपण काय म्हणतो, एजंट. कारक जे आहेत त्या कारकामुळे होणारे जे आहेत समजा, तर ते उपर्जित किंवा त्याला अक्वायर्ड असं बोलतो. आणि जे आपल्याला मुळातच अनुवांशिक म्हणजेच मातापित्याकडून होतात त्याला काय म्हणतो आपण? अनुवांशिक. तर एकदम बेसिक आहे. बघा, लक्ष द्या पुढं. तर हे कारक कुठले घटक आहेत? कारक बघू आपण. कारकमध्ये तुम्हाला या एजंटमध्ये कारकमध्ये तुम्हाला फिजिकल असू शकतात, केमिकल असू शकतात, बायोलॉजिकल असू शकतात, न्यूट्रिशनल असू शकतात. आता फिजिकल म्हणजे काय, की तापमान असेल, दाब असेल, आर्द्रता असेल. जसं की हवामान बदलतं, आपण म्हणतो हवामान बदललं की तो बिमार पडला. तसं तुम्हाला हवामान हे मधले जेवढे घटक आहेत ते तुम्हाला कशामध्ये येणार? फिजिकल एजंटमध्ये येणार. केमिकल म्हणजे शरीरामध्ये जे काय तुमच्या शरीरामध्ये हार्मोन्स असतात, युरिक आम्ल, युरिक ॲसिड, हे जे काय असतात घटक, याला आपण केमिकल एजंट असं बोलतो. केमिकल एजंट तुम्हाला, आणि केमिकल एजंट हे एक्झोजेनिक आणि एंडोजेनिक म्हणजेच अंतर्गत आणि बाह्य अशा दोन्ही प्रकारचे आहेत. बाह्य कोणते असतात तर ते आपण डिटेलमध्ये पुढे बघणार आहोत, प्रदूषके वगैरे ते. त्यानंतर तुम्हाला मेकॅनिकल एजंट. आता मेकॅनिकल एजंट म्हणजे काय? मेकॅनिकल एजंट म्हणजे मित्रांनो, की जे तुम्हाला मोच आली किंवा तुम्हाला हाड तुटलं तुमचं किंवा मार लागला, त्याला आपण काय म्हणतो? त्याला आपण मेकॅनिकल एजंट म्हणत असतो मित्रांनो. तर बघा, लक्ष द्या. ज्याच्यामुळे रोग होतो असा कुठलाही घटक, की ज्याच्यामुळे आपल्याला काय होत असतो? रोग होत असतो, त्याला असा कुठलाही घटक. मग ते घटक तुम्हाला कुठला असेल तर ते घटक तुम्हाला, मग ते अन्न घटक, कर्बोदके आपण जे बोलतो, त्याच्या एक तर आधिक्यामुळं म्हणजेच त्याचं जास्त प्रमाण झालेलं आहे, आधिक्य झालेलं आहे, तर तरीसुद्धा आपल्याला तो आजार होऊ शकतो, शरीरामध्ये आपल्या बिघाड होऊ शकते. किंवा त्याची कमतरता झाली असेल, काय झालेली आहे? अभाव आलेला आहे, त्याला अभाव म्हणतो आपण. म्हणजेच अभावामुळं किंवा अधिक्यामुळं जास्त जरी झाला तरी रोग होऊ शकतो आणि कमी झाला तरी रोग होऊ शकतो. म्हणूनच आपण त्याला काय म्हणत असतो? संतुलित आहार असं म्हणत असतो, बॅलन्स डाएट. तर अशा अधिक्यामुळं किंवा अभावामुळं ज्या घटकामुळं रोग होतो त्या घटकाला काय म्हणायचं आहे? कारक किंवा एजंट. मग कुठले आहेत ते तर बघा, लक्ष द्या. फिजिकल एजंट आहे, केमिकल एजंट आहे, मेकॅनिकल एजंट आहे, न्यूट्रिशनल एजंट आहे आणि बायोलॉजिकल एजंट आहे मित्रांनो. तर फिजिकल एजंटमध्ये मी आताच बोललो, तापमान, दाब, हवामान, हे जे काय असतं ते काय? फिजिकल एजंट. केमिकलमध्ये आपल्या शरीरातील काही एक्झोजेनिक आणि एंडोजेनिक असतात, म्हणजेच हार्मोन्स वगैरे, युरिक आम्ल वगैरे. तर हे एंडोजेनिक आणि एक्झोजेनिकसुद्धा आहेत. शरीरामधले ते एंडोजेनिक आणि शरीराच्या बाहेर आहेत ते एक्झोजेनिक. आता मेकॅनिकल एजंट म्हणजे मित्रांनो, की तुम्हाला हाड तुटलं किंवा तुमचा मार लागलेला आहे तर त्याला आपण मेकॅनिकल एजंट असं बोलत असतो मित्रांनो. तर बघा मित्रांनो, या व्हिडिओमध्ये तुम्हाला कशी त्या व्यक्तीला मार लागलेले हे स्पष्ट दिसत आहे. तर अशामुळे सुद्धा तुम्हाला बिघाड येऊन रुग्ण बनू शकता. अशा प्रकारे तुम्हाला बिघाड होऊ शकते आणि तुम्ही रुग्ण बनू शकता. बघा, मेकॅनिकल एजंट तुम्हाला आता कळाला असेल मित्रांनो. तर ठीक आहे. आता न्यूट्रिशनल एजंट, की जे आत्ताच बोललो तुम्हाला, की कर्बोदके असतील, प्रोटीन्स असतील किंवा कार्बोहायड्रेट असतील, ज्याच्या कमतरतेमुळं किंवा
अधिक्यामुळं रोग होतो ते म्हणजे न्यूट्रिशनल एजंट असतात. आता बॉयोलॉजिकल एजंट. आता बॉयोलॉजिकल एजंटमध्ये मित्रांनो जीवाणू, व्हायरस म्हणजेच त्याला आपण बॅक्टेरिया बोलतो आणि एक व्हायरस बोलतो आपण. तर बॅक्टेरिया म्हणजे जीवाणूजन्य रोग, जसं की क्षयरोग, मायको बॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिसमुळे होत असतो क्षयरोग जीवाणूजन्य रोगामध्ये. आणि व्हायरस, एडस हा HIV या विषाणूमुळे होत असतो व्हायरस. कोरोना हा एक तुमचा व्हायरसच आहे. तर कोरोना हा कोविड-19 म्हणतो आपण, तो सुद्धा कोरोना व्हायरसमुळेच होत असतो. तर ते झाले बॉयोलॉजिकल एजंट. जीवाणू, विषाणू, परजीवी, कृमी हे तुमचे बॉयोलॉजिकल एजंट आहेत. तर बघा लक्ष द्या पुढची स्लाईड. नेक्स्ट स्लाईडमध्ये आपण फिजिकल एजंट बघणार फक्त, की जे कारक आहेत त्या कारकामधला फिजिकल एजंट हा पहिला. तर तापमान, दाब, आर्द्रता, रेडिएशन, ध्वनी. रेडिएशन, ध्वनी, आर्द्रता, दाब, तापमान. मित्रांनो तुम्हाला माहीत असेल की ध्वनीच्या जास्त तीव्रतेमुळे सुद्धा आपल्याला आजार होत असतो, रोग होत असतो. रेडिएशनमुळे सुद्धा होत असतो. आर्द्रता, दाब, तापमान हे तर माहितीच असेल. ठीक आहे. नेक्स्ट पुढचं बघा, लक्ष द्या की केमिकल एजंट. तिसरा घटक हा केमिकल एजंट. जे कारक आहे त्या कारकामधला हा केमिकल एजंट. की एंडोजेनियस आणि एक्झोजेनियस. एंडोजेनियस केमिकल्स म्हणजेच आपल्या शरीरामध्ये असतात, हार्मोन्स, एन्झाईम्स, युरिया, युरिक ॲसिड हे. आणि एक्झोजेनियस म्हणजे बाह्य असतात. बाह्य म्हणजेच काय, तर प्रदूषके, की ध्वनी प्रदूषण, हवा प्रदूषण, जलप्रदूषण. या प्रदूषणामुळे सुद्धा आपल्याला आजार होऊ शकतो, आपण रुग्ण बनू शकतो. ठीक आहे. नेक्स्ट पुढचं बघा, की बॉयोलॉजिकल एजंट हा पुढचा घटक तुम्हाला कारकामधला बॉयोलॉजिकल एजंट. की बॉयोलॉजिकलमध्ये जीवाणूजन्य, विषाणूजन्य, परजीवी, कवक, कृमी यापासून होणारे आजार. की आपण डिटेल बघणार आहोत याचं. जीवाणूजन्य कोणते कोणते आहेत, विषाणूजन्य कोणते कोणते आहेत, परजीवी कोणते आहेत, कवक कोणते आहेत, कृमी कोणते आहेत. बघा लक्ष द्या पुढं बघा, की पुढचं आहे मेकॅनिकल एजंट. मेकॅनिकल एजंट म्हणजे तुम्हाला की मगाशी बोललो, हाड तुटणं, नस दबणं, खांदा उकळणं हे इत्यादी. ठीक आहे. पुढचं तर न्यूट्रिशन एजंट. मेकॅनिकल एजंट झाला न्यूट्रिशनल एजंट. आता न्यूट्रिशनल आहे ते. न्यूट्रिशनल एजंट म्हणजेच काय, तर तुम्हाला की अन्न घटक, कर्बोदके, प्रोटीन, प्रथिनेच्या एकतर अधिक्यामुळे होईल किंवा एकतर अभावामुळे होईल. अधिक किंवा अभाव असेल तरी तुम्हाला रुग्ण तुम्ही बनू शकता. ठीक आहे. आता कॉन्टॅमिनेशन म्हणजे काय, तर कॉन्टॅमिनेशन म्हणजे मित्रांनो बघा, हा एक घटक सुद्धा तुम्हाला महत्त्वाचा लक्षात घ्यावं लागेल, की कॉन्टॅमिनेशनमुळे सुद्धा आपल्याला आपण रुग्ण बनू शकतो. कसं, तर लक्ष द्या. समजा हे अन्न आहे रस्त्यावरचं, हॉटेलमधलं, तुम्ही खाता आणि ते तुम्हाला माहीत नाही ते की रुग्ण असणाऱ्या व्यक्तीने बनवलेलं आहे. तर ते रुग्ण असलेल्या व्यक्तीच्या हातामध्ये जे काही विषाणू आहेत, जीवाणू आहेत, ते सुद्धा याच्यामध्ये जाऊ शकतात अन्नामध्ये आणि आपण आजारी पडू शकतो. तर जर या अन्न आपण खाल्लं तर आपण आजारी पडू शकतो मित्रांनो, लक्षात घ्या. तर मग यालाच आपण कॉन्टॅमिनेशन असं म्हणत असतो. ह्यामुळं सुद्धा आपल्याला आजार होऊ शकतो. आता साथरोगशास्त्र. आता काय बघायचं मित्रांनो, साथरोगशास्त्र. साथरोगशास्त्रामध्ये साथ हा मुद्दा क्लिअर करायचा आहे, की एखाद्या रोगाचे ठराविक कालावधीत विशिष्ट भाग आहे. समजा हे एवढा एरिया आहे, हा हे एवढा 4-5 जिल्ह्याचा आहे किंवा एक राज्य आहे, एक स्टेट आहे. आणि या एरियामध्ये समजा तुम्हाला ठराविक भागामध्ये ठराविक कालावधीसाठी, काही कालावधीसाठी 5 महिने, 6 महिने, 3 महिने, 2 महिने या कालावधीसाठी सामान्य अपेक्षेपेक्षा, सामान्य म्हणजे नेहमी जे काही रुग्ण असतात त्यापेक्षा जास्त रुग्ण आढळले. खूप म्हणजेच कॉलराचे पेशंट आढळले, अतिसाराचे पेशंट आढळले, की जी अपेक्षा आहे त्याच्यापेक्षा जास्त एखाद्या 2-4 महिन्यामध्ये कालावधीमध्ये ठराविक. तर त्याला आपण काय म्हणतो, या भागामध्ये काय आलेली आहे, या भागामध्ये, या राज्यामध्ये काय आलेली आहे मित्रांनो, साथ आलेली आहे. यालाच आपण साथ असं बोलतो. ठीक आहे. नेक्स्ट पुढचं बघा, की साथरोगतिपाई. साथरोगतिपाई कशाला म्हणायचं, तर ह्या 3 घटकामुळं साथ येत असते. या 3 घटक कारणीभूत असतात ते साथ आणायला, म्हणून याला साथरोगतिपाई असं आपण म्हणतो. तर याच्यामध्ये एजंट, यजमान आणि पर्यावरण. एजंट, यजमान आणि पर्यावरण हे 3 आहेत. तर एजंट म्हणजेच की ज्याच्या मुळे रोग होत असतो, ज्याच्या मुळे रोग होत असतो त्याला काय म्हणतो आपण, एजंट असं म्हणत असतो. तर ज्याला रोग होतो त्याला काय म्हणतो आपण, यजमान असं बोलत असतो मित्रांनो. त्याला काय बोलत असतो आपण, यजमान बोलत असतो. ठीक आहे. त्यालाच इंग्रजीमध्ये होस्ट असंही म्हणतात. काय म्हणतात, होस्ट. एक मिनटं, काय म्हणतात त्याला, होस्ट. बात कळते मित्रांनो काय ते, होस्ट म्हणजेच काय, यजमान. ठीक आहे. पर्यावरण. पर्यावरण म्हणजेच काय, एन्व्हायरमेंट. की एक मिनिट, एजंट म्हणजे ज्याच्यामुळे रोग होतो, काय, ज्याच्यामुळे रोग होतो, रोग, त्याला काय म्हणायचं आहे, एजंट.
आणि ज्याला रोग होतो त्याला काय म्हणायचं, होस्ट. ही बात कन्सेप्ट कळणं महत्त्वाचं आहे. समजा हा XYZ एक व्यक्ती आहे मित्रांनो, आणि या व्यक्तीला रोग झाला, तर याला काय म्हणायचं, होस्ट किंवा याला यजमान म्हणायचं. ज्याला रोग होतो तो, आणि ज्याच्यामुळे होतो, ज्याच्याकडून होतो तो काय, होस्ट, एजंट. आता पर्यावरण म्हणजेच काय, तर तुम्हाला ज्याच्या मार्फत रोग प्रसार होतो. आता पर्यावरणामध्ये काय काय असणार, हवा असणार, पाणी असणार, कीटक असणार, मच्छर असणार. हे तुमचे पर्यावरणातले जे घटक आहेत की जे रोग प्रसार करतात, ते म्हणजेच उदाहरणार्थ कन्सेप्ट बघा, व्यवस्थित समजावून सांगतो, महत्त्वाचे आहे की आपल्याला हिवताप माहिती आहे, मलेरिया. हिवताप म्हणजे मलेरिया. हा जो काही आपल्याला रोग होत असतो, हा कसा होतो, आजार कसा पसरतो, की समजा ॲनाफिलिस नावाची एक मादी आहे, काय, मादीमार्फत हा रोग पसरत असतो. ही ॲनाफिलिस नावाची मादी रोग पसरवते, पण ते रोग या ॲनाफिलिस मादीमुळे नाही होत. तर ते एक परजीवी आहे, कोणता, प्लाझ्मोडियम व्हायवॅक्स, प्लाझ्मोडियम ओव्हला, असे प्रकार आहेत त्याचे. तर ते प्लाझ्मोडियम जे आहे, या प्लाझ्मोडियममुळे होत असतो मित्रांनो. तर ही प्लाझ्मोडियम यामुळं होतो, हा झाला एजंट. पण या एजंटला आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम पर्यावरणामधील ही ॲनाफिलिस मादी पोहोचवत असते, म्हणून हे झालं पर्यावरणातील घटक ॲनाफिलिस, हा झाला एजंट. आणि ज्याला झाला XYZ व्यक्तीला, समजा या व्यक्तीला हिवताप झाला, तर तो झाला होस्ट म्हणजे यजमान. कळालं का, बात कळाली असेल मित्रांनो. याला साथरोगतिपाई असं बोलतो आपण. ठीक आहे, नेक्स्ट स्लाइड बघा, रोग प्रसार. आता रोग प्रसार हा 2 प्रकारे होत असतो मित्रांनो, एक प्रत्यक्ष प्रसार आणि अप्रत्यक्ष प्रसार. IMP घटक आहे मित्रांनो, लक्षात ठेवा, IMP आहे. तर प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष प्रसार बघा, लक्ष द्या की प्रत्यक्ष प्रसारामध्ये रोग प्रसार जे होत असतो तो मध्यस्थ कारक नसतो. मध्यस्थ जो असतो तो एजंट नसतो. की जसं की समजा संसर्ग झालेल्या व्यक्तीच्या संपर्कात येणे, थुंकीद्वारे मातीशी संपर्क आला, प्राणी चावणे, प्लेसेंटामधून. समजा तुम्हाला एखादा व्यक्ती आहे संसर्गित आणि संसर्ग झालेला आहे त्याला रोगाचा, आणि त्या व्यक्तीच्या संपर्कात आपण आलो, तर त्या व्यक्तीकडून आपल्याला रोग होऊ शकतो. त्याला आपण म्हणतो संसर्ग झालेल्या व्यक्तीच्या संपर्कात येणे. तर असा हा प्रत्यक्ष डायरेक्ट तुम्हाला होऊ शकतो. थुंकीद्वारे एखादा कोणी शिंकला असेल, खोकलला असेल आणि शिंतोडे बाहेर पडले असतील, तर मित्रांनो तेव्हा होऊ शकतो. ठीक आहे, नेक्स्ट मातीशी संपर्क आला. माती आहे, मातीमध्ये सांसर्गिक म्हणजे संसर्ग झालेली माती आहे, त्याच्यामध्ये जे बॅक्टेरिया, जीवाणू आहेत रोगकारक, आणि त्याच्यामुळं त्याच्याशी संपर्क तुमचा आला की लहान मुलं वगैरे असतात, आपण खेळतो, बसतो, उठतो, तर या वेळेससुद्धा आपल्याला रोग होऊ शकतो. किंवा प्राणी चावल्यामुळं रोग होऊ शकतो. प्राणी एखादा चावला तर आपल्याला जे काही कुत्रा वगैरे चावल्यामुळं रेबीज विषाणूमुळं रेबीज होत असतो ना, रेबीज कुत्रा वगैरे चावल्यामुळं, तर तो आईच्या प्लेसेंटामधून सुद्धा आपल्यापर्यंत रोग पोहोचू शकतो. बात लक्षात आली का मित्रांनो? ठीक आहे, तर ठीक आहे, बघा लक्ष द्या. संसर्गित व्यक्तीच्या संपर्कात येणं. संसर्गित व्यक्तीच्या संपर्कात येणं म्हणजे तुम्हाला चिकन पॉक्स, एक मिनिट, ठीक आहे, बघा लक्ष द्या. तर इथं संसर्गित व्यक्तीच्या संपर्कात म्हणजे चिकन पॉक्स, स्मॉल पॉक्स, सिपिलिस, रिंगवर्म, ॲथलेट फूट हे रोग आहेत. संसर्गित व्यक्तीच्या संपर्कात जर आपण आलो तर चिकन पॉक्स, स्मॉल पॉक्स, सिपिलिस, रिंगवर्म, ॲथलेट फूट हे रोग होतात. ठीक आहे, नेक्स्ट स्लाईड बघा मित्रांनो, काय आहे ते. नेक्स्ट स्लाईडमध्ये थेंब तुषार असतील. थेंब तुषार, क्षयरोग, गोवर, गालफुगी, घटसर्प, निमोनिया. क्षयरोग, गोवर, गालफुगी, त्यानंतर घटसर्प आणि निमोनिया हे रोग तुमचे ते थेंब तुषार संसर्गामुळे होत असतात. तर त्यानंतर पुढचं आहे तुम्हाला मित्रांनो, बघा लक्ष द्या. पुढचा आहे सांसर्गिक मातीशी संपर्क आला. टिटॅनस, अंकुशकृमी. टिटॅनस असेल, अंकुशकृमी असेल तर ते रोग. हा टिटॅनस वेगळा आहे, अंकुशकृमी वेगळा आहे मित्रांनो, लक्षात घ्या. तर टिटॅनस म्हणजेच मातीमध्ये त्याचे पसरलेले असतात बॅक्टेरिया, जीवाणू, आणि त्याच्यामुळं सुद्धा तुम्हाला प्रसार होऊ शकतो. ठीक आहे, नेक्स्ट पुढचा आहे तुम्हाला प्राणी चावल्यामुळे त्वचा किंवा श्लेष्मल आवरणातून रेबीज होऊ शकतो. कावीळ होऊ शकतो, कावीळ ब, रेबीज सुद्धा होऊ शकतो. ठीक आहे, नेक्स्ट पुढचं रेबीज आणि कावीळ ब. पुढची स्लाईड प्लेसेंटामधून तुम्हाला
HIV, सिपिलिस, कावीळ, जर्मन मिसलेस इत्यादी, जर्मन मिसलेस, कावीळ, सिपिलिस, HIV इत्यादी रोग होऊ शकतात. तर ही बात कळाली असेल मित्रांनो. हे काय तुमचे की संसर्गित व्यक्तीच्या म्हणजे प्रत्यक्ष रोग प्रसार आहेत. ते कोणते प्रत्यक्ष रोग प्रसार आहेत मित्रांनो, लक्षात येते. ठीक आहे, नेक्स्ट पुढच्या स्लाईडमध्ये आपण जाऊयात. तर अप्रत्यक्ष प्रसार. तर अप्रत्यक्ष प्रसार कसा होऊ शकतो? कीटकामुळं, अन्न प्रसाराद्वारे. म्हणजे प्रत्यक्ष तुम्ही त्याच्या संपर्कात नाही आले, त्या कीटकानं तुमच्यापर्यंत आणलं आहे. अन्नाद्वारे म्हणजे तुम्ही अन्न खाल्लं एखाद्या व्यक्तीने दिलेलं, त्या अन्नाद्वारे अन्नामध्ये घटक ते जीवाणू बॅक्टेरिया व्हायरस आले आणि ते तुम्हाला संसर्ग झाला, त्याला अन्नाद्वारे असं ते अप्रत्यक्षमध्ये टाकतात त्याला. ठीक आहे. हवेद्वारे, वाहकाद्वारे, निर्जीव वस्तूद्वारे, मानवाद्वारे इत्यादी. बघा लक्ष द्या की कीटकाद्वारे खूप IMP चार्ट आहे मित्रांनो. हा काय खूप IMP चार्ट आहे, लक्षात ठेवा. घरमाशी असेल तर टायफॉइड, कॉलरा, डिसेंट्री हा घरमाशीमुळे होतो. मॉस्किटो जो आहे तो मलेरिया, येलो फीवर, फायलेरिया हे मॉस्किटोमुळे होतात. मलेरिया, येलो फीवर, फायलेरिया हे तुमच्या मॉस्किटोमुळे होतात. म्हणजेच लक्षात येते मित्रांनो. ॲनाफिलिस डास जो आहे, डास त्याला म्हणतो आपण, डास म्हणजे मॉस्किटो. तर ॲनाफिलिस मादी जी आहे ती पसरवत असते, ती मॉस्किटोमध्येच येणार. ठीक आहे. रॅट फ्ली आहे, रेट नाही ते रॅट फ्ली आहे. फिल्म नाही आहे बरं का, लक्षात ठेवा. फिल्म नाही, फ्ली आहे. फ्ली काय? फ्ली. बघा लक्ष द्या. रेट फ्ली आहे. हां, बात कळते का? हां, रेट फ्ली आहे. त्यामुळं रॅट फ्लीमुळं प्लेग होत असतो. प्लेग. सेसे माशीमुळं स्लिपिंग सिकनेस होत असतो. सेसे माशीमुळं कोणता होत असतो? स्लिपिंग सिकनेस. सँडफ्लाय एक आहे माशी, सँडफ्लाय नावाची, तर त्याच्यामुळं लेशमेनियासिस होत असतो. लेशमेनिया डोनावानी ते आपण म्हणतो ना ते, तर तो लेशमेनियासिस होत असतो. ठीक आहे. नेक्स्ट पुढचं. तर पॅथोजेन. बघा लक्ष द्या. हे काय तुम्हाला पॅथोजेन आहे मित्रांनो. काय? पॅथोजेन. इथं शब्द लक्षात ठेवा. पॅथोजेन कशा प्रकारे रोगाला कारणीभूत असतात? तर टिश्यू डॅमेज झाल्यामुळं आणि एक विष आपल्यामुळे सिक्रेट झाल्यामुळं, म्हणजे पॉयझन सिक्रेशन त्याला म्हणतो, पॉयझन सिक्रेशन. तर सिक्रेट झाला आपल्यामध्ये विष ते, आणि टिश्यू डॅमेजमुळं हे पॅथोजेन अशा प्रकारे रोगाला कारणीभूत असतात. तर पुढच्या स्लाईडमध्ये बघू मित्रांनो. सॉरी, नेक्स्ट स्लाईड नाही, तर नेक्स्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये बघू मित्रांनो. नेक्स्ट व्हिडिओ अपलोड झाल्यानंतर बघा. या लेक्चरमध्ये तुम्हाला फक्त या चॅप्टरचे तुम्हाला टायटलबाबत मी बोललो, एकदम डिटेलमध्ये पुढच्या लेक्चरमध्ये तुम्हाला एक पॉईंट क्लिअर करणार आहे मित्रांनो. असे या चॅप्टरचे 4 ते 5 व्हिडिओ लेक्चर बनतील आणि तुम्हाला मग आरोग्य आणि रोग या घटकाचा कुठलाच प्रॉब्लेम राहणार नाही. कुठली एक्झाम असू द्या, A to Z तुमचे प्रश्न सुटणार मित्रांनो. ठीक आहे. धन्यवाद. जर व्हिडिओ लेक्चर आवडलं मित्रांनो तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. धन्यवाद.